शुभं करोति। बाबा, सासू दादा, मला माहिती आहे गाडी कुठे चालली आहे. एकच मिनिट थांबा. ए, तू रडू नकोस हा. तू काय कायमची नाही जातेस. काही दिवसच तुला आमच्यापासून लांब राहायचंय. मोहित, ये. खरं तर यावर आता तोडगा काय काढायचा हा विचार करायला हवा. डॉक्टर काका, तुम्ही काही मदत करावी म्हणून हे सगळं नाही बोलले. मी माझं मन मोकळं करावं म्हणून बोलले. तुला सांगू का, खरं हे जेव्हा जप्तीचं मला कळलं ना, तेव्हा हे घर विकून मी पैसे उभे करणार होतो. डॉक्टर काका, पण किमया घर माझ्या नावावर नाहीये, तिच्या नावावर आहे. तिच्या वडिलांची जागा होती ना. म्हणाली मी भारतात जेव्हा येईन तेव्हा माझं हक्काचं घर मला हवं. हे घे. काय आहे अलका? हे दागिने आहेत, या घराने मला दिलेले. लग्नानंतर कित्येक वर्षांनी. हे अंगावर कधीच घातले नाहीत मी, पण जपून ठेवलेत माहेरची आठवण म्हणून. घ्या, माहेरची आठवण माहेरच्याच कामाला येऊ दे. नको अगं, तुझे आहेत ते, असू दे तुलाच. अलका, दागिने द्यायला आली, पण अपमानाचा चरचरीत ओरखाडा ओढून गेली. कसला अपमान आणि कसलं काय वृषाली. आता हे घर वाचवायचं असेल तर सगळं निर्लज्जपणे सहन करायला हवं. निशाद, my son. अरे किती फोन केले तुला तुझ्या तब्येतीची चौकशी करायला. कसा आहेस रे? काही त्रास वगैरे होत नाहीये ना? ही कोण? तुझी मैत्रीण का? अरे ओळख करून दे ना. हॅलो, मी रमाकांत खानोलकर, निशादचा डॅडी. तुला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. गर्लफ्रेंड वाटत. छान आहे, नाजूक आहे. तिला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं पण आठवत नाही कुठे ती. रागावली वाटत तुझ्यावर. हा, आवडली का? आवडली असेल तर सांग, बार उडवून टाकू. रमाकांत शेठ, मला किती वेळा सांगितलं माझ्या भानगडीत पडू नका म्हणून. माइंड युअर ओन बिझनेस. वृषाली, काय ग? तू मंगळसूत्रही विकलास? इलाजच नव्हता. काय काय करावं लागतं तुला भाषा करता. त्यापेक्षा मीच गेलो असतो ना. विवेक, हे असलं काहीतरी बोलू नकोस. तू कायम जवळ हवायस म्हणूनच विकलं मी ते. निशाद, त्या खानोलकरचा